गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहूया काही एक्झाम्पल इंटिग्रेशनमधले सोपे अगोदर एक्झाम्पल पाहूया. इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन ऑफ. क्वेश्चन बघा कशा पद्धतीने विचारला जातो. इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन ऑफ the following function with respect to x. पहिलं आहे x raised to power 3 plus 5 raised to x. दूसरा आहे 2 sin x by 2 into cos x by 2. तीसरा आहे 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत. आता हे एक्झाम्पल्स कशा पद्धतीने सॉल्व करायचे ते आपण पाहूया. पहिले एक्झाम्पल जे काय दिलेलं आहे त्या पहिल्या एक्झाम्पलसाठी सोल्युशनमध्ये लेट i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x रेस टू पॉवर 3 प्लस 5 रेस टू x dx असा त्याचा अर्थ आहे. कारण इव्हॅल्युएट करायचं आहे दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे हे जे काही एक्झाम्पल आहे त्याला इंटिग्रेशनचं साईन फंक्शन आणि विथ रिस्पेक्ट टू dx. आता इंटिग्रेशनमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर सेपरेट इंटिग्रेशन देता येतं. इक्वल टू खाली बरोबर इक्वल टू x रेस टू पॉवर 3 इंटू dx याला सेपरेट इंटिग्रेशन प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 रेस टू x dx. मग आता x रेस टू n या फॉर्म्युल्याप्रमाणे बघा आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx काय फॉर्म्युला आहे x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c वेअर c इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. त्याप्रमाणे याचं काय आलं x रेस टू पॉवर 3 प्लस 1 म्हणजे 4 आलं अपॉन 4 प्लस आता याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x dx इज इक्वल टू a रेस टू x अपॉन लॉग a प्लस c. हा एक फॉर्म्युला आहे. एच्या जागी 5 आला आहे. 5 रेस टू एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला मिळालं 5 रेस टू एक्स अपॉन लॉग 5 आणि या दोघांसाठी प्लस सी 2c पण तो आपण एकच कन्सिडर करूया प्लस सी. हे झालं दिलेल्या पहिल्या एक्झाम्पलचं इंटिग्रेशन. आता दुसरं एक्झाम्पल आपल्याला जे काही दिलेलं आहे ते एक्झाम्पल बघूया. दुसरे एक्झाम्पल पहा. लेट i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू साइन x बाय 2 इंटू कॉस x बाय 2 dx. हा आपल्याला कोणत्या तरी ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला आहे असं आपल्याला पाहायला मिळते. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे बघा 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा तो आहे साइन 2 थिटाचा. म्हणजे हा फॉर्म्युला काय होणार आहे बघा साइन 2 थिटा म्हणजे 2 इंटू एक्स बाय 2 म्हणजे एक्स होणार आहे ओनली साइन एक्स. म्हणजेच साइन एक्सचं इंटिग्रेशन आपण मगाशीच म्हटलं की जर या ठिकाणी साइन एक्स आले तर हे डेरिव्हेटिव्ह कोणाचं असतं त्याप्रमाणे आपण विचार करायचा. ते डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कॉस एक्सचं. साइन एक्स कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कॉस एक्स आणि प्लस सी. कोणता फॉर्म्युला वापरला आहे आपण या ठिकाणी साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरलेला आहे. काय फॉर्म्युला असतो तो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा याप्रमाणे. म्हणजे इथं जर हाफ अँगल आला तर 2 इंटू इथं थिटाच्या जागी ती व्हॅल्यू येते आणि साइन एक्स मिळते. सेम तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन. त्या ठिकाणी सुद्धा इंटिग्रेशनवरून आपण आय हे नोटेशन वापरणार आहोत. लेट i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 tan x बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2 dx.
आपल्याला हा फॉर्म्युला कोणाचा आहे ते समजलं पाहिजे. प्रथमतः एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना असे जर फॉर्म्युले आले ट्रिगोनॉमेट्रीचे तर ते फॉर्म्युले कोणाचे आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग आता हा फॉर्म्युला कोणाचा आहे? 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे? तर तो आहे साइन 2 थिटाचा. बघा साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग या ठिकाणी हाफ अँगल आहे तर याचं सोल्युशन प्रमाणे 2 tan थिटा असेल तर 2 थिटा होतोय. मग इथं 2 इंटू थिटाच्या जागी कोण आलेला आहे? x/2 आला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय झालं? साइन एक्सचं इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. म्हणजेच फायनल उत्तर जर बघायला गेलो आपण तर देअरफॉर आय इज इक्वल टू साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? म्हणजे साइन एक्स कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे मायनस कॉस एक्स प्लस सीच. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला याचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी मिळालं आणि या ठिकाणी सुद्धा याचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी मिळालं. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. पहा पुढील एक्झाम्पल आहे 4, 5, 6, 7 याचं सुद्धा आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. मग 4 नंबरचं बघा. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 cos square x/2 मायनस 1 dx. आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे? 2 cos square x/2 मायनस 1 म्हणजे 2 cos square थिटा मायनस 1. तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहू. 2 cos square थिटा मायनस 1 हा जो काय फॉर्म्युला आहे तो आहे cos 2 थिटाचा. मग या ठिकाणी हाफ अँगल फॉर्म्युला आहे म्हणजेच हा फॉर्म्युला आहे cos 2 इंटू अँगल म्हणजे 2 इंटू x/2 तो काय होणार आहे? cos x होणार आहे. म्हणजेच आपल्याला याचं इंटिग्रेशन सांगता येईल. हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे cos x? तर ते आहे साइन एक्सचं म्हणजे साइन एक्स प्लस सी. याचं जे काय सोल्युशन असणार आहे ते असणार आहे साइन एक्स प्लस सी. आणि शेवटी लिहायला विसरू नका वेअर सी इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता बघा या ठिकाणी 5 नंबरचा जो काय क्वेश्चन आहे तो पहा. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x/2 dx. मग इक्वल टू खाली इक्वल टू या ठिकाणी सुद्धा बघा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा हा कोणाचा फॉर्म्युला आहे? या ठिकाणी जसं लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे सिन्स 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस 2 थिटा. म्हणजेच हा सुद्धा काय आहे? कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे cos 2 इंटू x/2. म्हणजेच याचं इंटिग्रेशन काय आलं? आय इज इक्वल टू कॉस एक्स कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे साइन एक्सचं म्हणजे साइन एक्स प्लस वेअर सी इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता 6वं एक्झाम्पल बघा. 6वं लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos square x/2 मायनस साइन स्क्वेअर x/2 इंटू dx. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? cos square थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे cos square थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा या टाईपचा. आणि मग याचं सोल्युशन असतं cos 2 थिटा. याचं पण यासारखंच आहे. म्हणजे या ठिकाणी याचं इंटिग्रेशन सांगायचं आहे म्हणजेच cos 2 इंटू अँगल 2 इंटू x/2 आत्ताच बघितलं. म्हणजे आय इज इक्वल टू आपल्याला मिळालेलं आहे cos एक्सचं इंटिग्रेशन ते आहे साइन एक्स प्लस सी. आता 7वं एक्झाम्पल पहा. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर x/2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर x/2 dx इज इक्वल टू हा सुद्धा फॉर्म्युला कोणाचा आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. इथं जो काय अँगल आहे तिथं थिटा समजायचं आणि त्याप्रमाणे विचार करायचा. म्हणजे हा जर फॉर्म्युला आपण बघितला तर हा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा.
मग याप्रमाणे जर आपण विचार केला तर हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा, म्हणजे इथंसुद्धा काय येईल कॉस 2 इंटू अँगल 2 इंटू x/2 म्हणजे या ठिकाणी कॉस एक्स आलं. म्हणजेच याचं इंटिग्रेशन काय आलं, देअरफॉर आय इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन आलेलं आहे साइन एक्स प्लस सी, साइन एक्स प्लस सी. बघा समजलेत का हे एक्झाम्पल्स. आता पुढील एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत, त्यासाठी फॉर्म्युले आपले क्लिअर पाहिजेत. फॉर्म्युल्याप्रमाणे आपण हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करतोय. पहा पुढील एक्झाम्पल दिलेलं आहे 8 नंबरचं 2 tan x/2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर x/2. आता याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. सोल्युशनमध्ये 8 नंबरचं सोल्युशन आपण काढतोय. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 tan x/2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर x/2 dx. आता इक्वल टू खाली इक्वल टू हा कोणाचा फॉर्म्युला आहे, रीड करत असताना 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा असं रीड करायचं, म्हणजे आपल्याला लक्षात येतो फॉर्म्युला 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे tan 2 थीटाचा. कोणाचा फॉर्म्युला आहे, tan 2 थीटाचा. मग त्याप्रमाणे हा फॉर्म्युला काय तयार झाला, tan 2 इंटू अँगल, 2 इंटू अँगल म्हणजे 2 इंटू x/2, तर 2ला 2 कॅन्सल होईल आणि फक्त x राहील, म्हणजे tan xचा फॉर्म्युला झाला tan x dx. आय इज इक्वल टू म्हणजेच आय इज इक्वल टू आपल्याला याचं सोल्युशन मिळालं. tan xचं इंटिग्रेशन काय, आता हे लक्षात ठेवायचं होतं आपल्याला. tan xचं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी, लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. बघा याचं हे सोल्युशन आलं. आता 9 नंबरचं एक्झाम्पल, तिथेही लेट आयने सुरुवात करायची आहे, इंटिग्रेशन आहे म्हणून. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर एक्स, 1 प्लस tan स्क्वेअर एक्स dx. मग हा फॉर्म्युला कोणाचा आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. इक्वल टू खाली इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा कोणाचा फॉर्म्युला आहे तर आपल्या लक्षात आलं पाहिजे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे कॉस 2 इंटू अँगल म्हणजे 2x आहे, 2x आहे, कॉस 2xचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्याप्रमाणेच आपण काय करतोय, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. मग कॉस 2x ही तर समजत असताना कॉस एक्सच आहे असं समजा आणि त्याचं इंटिग्रेशन सांगा. कॉस एक्सचं इंटिग्रेशन म्हणजे कॉस एक्स कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर साईन एक्सचं, म्हणजे साईन 2x प्लस सी लिहायचं. परंतु इथं 2x लिहिला आहे, एक्स सोडून वेगळा आला, इथं काही पण येऊ द्या, त्याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी काय करायचं, डिनॉमिनेटरला लिहायचं, म्हणजे अपॉन टू आय इज इक्वल टू साईन ऑफ 2x प्लस सी अपॉन 2. 2x आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह किंवा 3x आलं जे काय येईल त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये डिनॉमिनेटरला लिहायचं. आता 10 नंबरचं एक्झाम्पल बघा. लेट आय इज इक्वल टू लेट I is equal to integration of 2 tan x upon 1 plus tan square x, 1 plus tan square x dx equal to खाली equal to. हा फॉर्म्युला, हा जो काही फॉर्म्युला आहे तो कोणाचा आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा कोणाचा फॉर्म्युला आहे, तो आहे tan 2 थीटाचा. म्हणजे या ठिकाणी सॉरी इथं मायनस असतं तर तो झाला असता फॉर्म्युला tan 2 थीटाचा, पण हा फॉर्म्युला होईल साइन 2 थीटाचा. कोणाचा होईल फॉर्म्युला, साइन 2 थीटाचा. कारण हा फॉर्म्युला अशा पद्धतीने आहे साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आणि साइन 2 थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी मायनस येतं प्लसच्या जागी, इथं प्लस आहे त्यामुळे तो फॉर्म्युला साइन 2 थीटाचा होईल. म्हणजे या ठिकाणी
हा फॉर्म्युला झाला साईन 2x आणि मग आताच आपण 9 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याप्रमाणे साईन कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कॉसचं म्हणजे या ठिकाणी आलं मायनस कॉस 2x प्लस सी आणि या कॉसला डिवाइड 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 आय इज इक्वल टू आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे cos 2x upon 2 plus c where c is a constant of integration. पुढील एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 3 sin x minus 4 sin cube x 4 cos cube x चं इंटिग्रेशन ऑफ 4 cos cube x minus 3 cos x dx इंटिग्रेशन ऑफ cos square x plus sin square x dx इंटिग्रेशन ऑफ 3 tan x minus 4 tan cube x upon 1 minus 3 tan square x. यातील एक एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. सोल्युशनमध्ये 11वं एक्झाम्पल आपण पाहूया. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 sin x मायनस 4 sin क्यूब x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा हा कोणाचा फॉर्म्युला आहे तर तो आहे sin 3 थिटाचा म्हणजे या ठिकाणी थिटाच्या जागी आलेला आहे x sin 3x dx. मी या ठिकाणी फॉर्म्युला लिहितो sin 3 थिटा इज इक्वल टू 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा असा हा फॉर्म्युला आहे. तो वापरला. sin 3x साइन कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर मायनस कॉसचा आहे म्हणजे मायनस कॉस 3x आणि त्याला डिवायडेड बाय 3xचं डेरिव्हेटिव्ह अपॉन 3 प्लस सी आय इज इक्वल टू झालं. याचं सोल्युशन झालं विअर सी इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सिमिलरली 12 नंबरचं एक्झाम्पल लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 cos क्यूब x मायनस 3 cos x dx इक्वल टू पुन्हा या ठिकाणी असा विचार करायचा की हे जे काही दिलेलं फंक्शन आहे ते कोणाचा फॉर्म्युला आहे तो अगोदर विचार करायचा. तर 4 cos क्यूब थिटा आपल्याला असा फॉर्म्युला माहिती आहे बघा. 4 cos क्यूब थिटा cos 3 थिटाचा फॉर्म्युला आहे बघा. cos 3 थिटा इज इक्वल टू 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा बरोबर असा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग त्याप्रमाणे cos 3 थिटाची जागा एक्सने घेतली आहे तर या ठिकाणी हा फॉर्म्युला झाला cos 3x dx. cos कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे ते आहे साईनचं म्हणजे या ठिकाणी आलं sin 3x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3xचं काय आलं 3 प्लस सी म्हणजे याचंही सोल्युशन संपलं. आता 13 नंबरचं एक्झाम्पल 30 लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x dx. आता या ठिकाणी मी काय फॉर्म्युला म्हणत नाही परंतु हा फॉर्म्युला असा दिसतोय cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. ह्याचं उत्तर आपल्याला माहिती 1 असतं 1 dx म्हणजे या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला वापरला आहे cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे 1 कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर ते आहे एक्सचं म्हणजे याचं इंटिग्रेशन आलं x प्लस सी. म्हणजे फसवण्यासाठी तुम्हाला इतकं एक्झाम्पल अवघड करून दिलं जातं परंतु फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला हे सोल्युशन व्यवस्थित मिळतं. 14 नंबरचं बघा एक्झाम्पल लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 tan x मायनस 4 tan क्यूब x अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर x dx इज इक्वल टू लिहा. आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे बघा 3 tan थिटा मायनस 4 tan क्यूब थिटा. आपल्याला tan 3 थिटाचा फॉर्म्युला दिसतोय tan 3 थिटा इज इक्वल टू 3 tan थिटा मायनस 4 tan क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा म्हणजे हा झाला tan 3x फॉर्म्युला. मग आता आपल्याला माहितीच आहे tan xचं इंटिग्रेशन काय असतं आय इज इक्वल टू tan xचं इंटिग्रेशन काय आहे लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी म्हणजे या ठिकाणी लॉग ऑफ
सेक एक्स, एकच्या जागी कोण आला आहे 3x, तर या ठिकाणी लॉग ऑफ सेक 3x आणि पुन्हा 3xचं डेरिव्हेटिव्ह काय आला आपण 3 + c झालं. याचंही सोल्युशन संपलं. आता अजून या टाईपचं पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. पहा, पुढील एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ sin 2x इंटू cos 3x, इंटिग्रेशन ऑफ cos 5x इंटू sin 7x dx, इंटिग्रेशन ऑफ cos 2x इंटू cos 3x, इंटिग्रेशन ऑफ sin 5x इंटू sin 4x. आता सोल्युशनमध्ये सोल्युशन 15 नंबरचं बघा. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin 2x इंटू cos 3x dx. या ठिकाणी जो अँगल मोठा आहे, ज्या फंक्शनचा अँगल मोठा आहे तो अँगल आपण अगोदर लिहिला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी cos 3x अगोदर लिहिलं पाहिजे इंटू sin 2x लिहिलं पाहिजे. कॉस आणि साईन आलेले या असे फॉर्म्युले आपल्याला माहीत नाहीत, परंतु असे फॉर्म्युले माहिती आहेत. 2 cos A sin B असे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. 2 दिसत नाही म्हणून ॲडजस्टमेंट करतो. 2 1/2 इंटू 2, मग हा झाला फॉर्म्युला 2 cos A इंटू cos B. कोणाचा फॉर्म्युला आहे हा 2 cos A इंटू cos B, 2 cos A इंटू cos B टू cos A इंटू sin B असा फॉर्म्युला आहे. हा कोणाचा फॉर्म्युला आहे 2 cos A इंटू sin. चला सांगा, पहा कोणाचा फॉर्म्युला आहे. पहा 2 cos A इंटू sin B हा कोणाचा फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला आहे sin ऑफ A प्लस B मायनस sin ऑफ A मायनस B असा फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी sin ऑफ A प्लस B म्हणजे या ठिकाणी A म्हणजे आहे 3x, B म्हणजे आहे 2x. 3x आणि 2x यांची बेरीज केली 5x मायनस साइन ऑफ A मायनस B म्हणजे 3x मायनस x फक्त x या ठिकाणी dx म्हणजे 1/2. इंटिग्रेशन आपण सेपरेट घेऊया. sin 5x इंटिग्रेशन sin 5x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ sin x dx. आता हे सेपरेट आहे त्यामुळे याला ब्रॅकेट टाकूया. इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ sin 5x इंटिग्रेशन कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे, तर मायनस cos 5x अपॉन 5 मायनस आहे असं sin x कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस cos xचं म्हणजे मायनस मायनस काय झालं प्लस cos x प्लस c म्हणजेच आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस cos 5x अपॉन 5 इंटू 2 10 1/2 इंटू cos x म्हणजेच काय आलं cos x अपॉन 2 प्लस c वेअर c इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. पहा आता यानंतरनं 16 नंबरचं एक्झाम्पल. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos 5x इंटू sin 7x dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अँगल जो मोठा आहे ते फंक्शन अगोदर sin 7x इंटू cos 5x. परंतु असा फॉर्म्युला आपल्याला माहिती नाही. आपल्याला 2 sin A cos Bचा फॉर्म्युला माहिती आहे, म्हणजे इथं 2 नव्हतं तर 1/2 आणि 2ची ॲडजस्टमेंट इक्वल टू 1/2 आणि 2 sin A इंटू cos B. कोणाचा फॉर्म्युला आहे बघा 2 sin A इंटू cos B. तो फॉर्म्युला आहे sin ऑफ A प्लस B प्लस sin ऑफ A मायनस B असा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे याचं उत्तर काय आलं sin ऑफ A प्लस B म्हणजे काय sin ऑफ 7x प्लस 5x 12x प्लस sin ऑफ A मायनस B म्हणजे 7x मायनस 5x तर 2x हे एका ब्रॅकेटमध्ये dx इज इक्वल टू 1/2 1/2 आणि सेपरेट इंटिग्रेशन ऑफ sin 12x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ sin 2x dx इक्वल टू 1/2. साईनचं इंटिग्रेशन म्हणजे sin xचं इंटिग्रेशन काय आहे, कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे ते
तर ते आहे मायनस कॉस 12x अपॉन 12 मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस 2x अपॉन 2 प्लस सी म्हणजे या ठिकाणी आलं मायनस कॉस 12x अपॉन 2 आणि 12 या 1/2 इथं आतमध्ये मल्टिप्लाय करा, हे आलं 24 मायनस 1/2 इंटू मायनस कॉस 2x म्हणजे मायनस कॉस 2x, 2ला 2 डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय झालं प्लस 4, 2 आणि 2चा गुणाकार 4 प्लस सी. आय इज इक्वल टू वेअर सी इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. बघा अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत. आता हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत. मी पुढील एक्झाम्पल घेतो. पुढील एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस साइन 2x dx, इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस साइन 2x रूटमध्ये dx, इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन एक्स. चला तर पाहूया सोल्युशनमध्ये. 19 नंबरचे एक्झाम्पल. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस साइन 2x dx. बघा आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, पण याचा फॉर्म्युला लिहून उपयोग नाही कारण स्क्वेअरचं इंटिग्रेशन अजून आपल्याला माहिती झालेलं नाही. पण आपण जर ॲडिशन आली दोन फंक्शनच्या मध्ये किंवा सबट्रॅक्शन आली तर सेपरेट इंटिग्रेशन देऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी 1 dxचं इंटिग्रेशन, 1चं इंटिग्रेशन सेपरेट मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन 2x dx. बघा 1 कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर ते आहे x, 1चं इंटिग्रेशन x प्लस सी जो आहे दोघांसाठी आहे तो एकत्रच आपण लिहिणार आहोत. मायनस साइन कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर ते मायनस कॉसचं, म्हणजे पहिलं मायनस आणि आपल्या येणारं उत्तरामध्ये मायनस, तर ते मायनस मायनस प्लस होईल आणि या ठिकाणी होईल कॉस 2x आणि कॉस 2x आलेला आहे त्यामुळे 2xचं डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला प्लस सी. आय इज इक्वल टू, बघा याचं सोल्युशन झालेलं आहे. समजले का बघा, सेपरेट इंटिग्रेशन दिलेलं आहे. साइन 2x इंटिग्रेशन कॉस 2x अपॉन 2 मायनस मायनस ऑफ प्लस झालं. 20 नंबरचं एक्झाम्पल. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट 1 प्लस साइन 2x dx, 1 प्लस साइन 2x dx. आता रूटचं इंटिग्रेशन नाही आपल्याला माहिती, मग आता हा कोणाचा फॉर्म्युला तयार होतोय का ते आपण बघितलं पाहिजे. 1 प्लस साइन 2 थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. 1 प्लस साइन 2 थिटा, मग कोणाचा फॉर्म्युला आहे 1 प्लस साइन 2 थिटा? वी नो दॅट 1 प्लस साइन 2 थिटा इज इक्वल टू कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी काय होईल तयार? कॉस एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि बाहेर dx आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर झाल्यामुळे 20 नंबरचे एक्झाम्पल आहे. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं, राहिलं फक्त कॉस एक्स प्लस साइन एक्स dx, कॉस एक्स प्लस साइन एक्स dx. म्हणजेच बघा कॉस एक्सचं सेपरेट इंटिग्रेशन सांगितल्याप्रमाणे सेपरेट देऊ शकतो. कॉस एक्सचं इंटिग्रेशन प्लस साइन एक्सचं इंटिग्रेशन, म्हणजेच कॉस एक्स कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर ते आहे साइन एक्सचं आणि साइन एक्स कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर ते आहे कॉस एक्सचं आणि शेवटी प्लस सी. आय इज इक्वल टू, बघा जो फॉर्म्युला वापरला आहे आपण तो फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. आता 21 किंवा 22मध्ये मी एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. तर 22 नंबरचं देतो, 21 नंबरचं तुम्ही ट्राय करा. 22 नंबरचं लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन एक्स. फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं हा कॉस एक्सचा कॉस 2xचा फॉर्म्युला आहे, पण तसं नाही. कॉस एक्स साइन 2x आणि कॉस 2x टॅन 2x त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरला टॅन स्क्वेअर एक्स वगैरे येत असतं, त्याप्रमाणे लक्षात ठेवा. आता हा फॉर्म्युला कोणाचा आहे तर आपल्याला माहिती पाहिजे 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. हा जो फॉर्म्युला आहे तो आहे टॅन ऑफ वरती जर प्लस असेल तर या ठिकाणी π/4 प्लस थिटा येतं, असा फॉर्म्युला आहे.
किंवा वेगळ्या पद्धतीने झालं तर हे अजून एक अशा पद्धतीने येतं कॉस थिटा प्लस साईन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साईन थिटा. म्हणजे याचंसुद्धा तुम्हाला इंटिग्रेशन विचारलं जाऊ शकतं आणि ते या फॉर्म्युल्यामध्ये आहे. मग आता हा फॉर्म्युला काय झाला तयार? टॅन ऑफ π/4 प्लस थिटा, थिटा म्हणजे कोण आहे तर एक्स dx आय इज इक्वल टू देअरफॉर आय इज इक्वल टू हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. मग टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं त्याप्रमाणे आय इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ एक्स, एकच्या जागी कोण आलेला आहे π/4 प्लस एक्स बरोबर आणि प्लस सी वेअर सी इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तुम्हाला मी 21 नंबरचं पण क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो कारण त्याच्यामध्ये फॉर्म्युला वेगळा येणार आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला π/4 प्लस एकचं डेरिव्हेटिव्ह खाली आपल्याला लिहावं लागतं. या ठिकाणी 1 येतं आहे, 0 + 1 म्हणजे 1 येतं आहे, त्यामुळे आपण लिहिलेलं नाही. पण जो काही फॉर्म्युला तुम्ही वापरला आहे सिन्स इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स dx इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरला आहे तुम्ही लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी, तर तो फॉर्म्युला लिहिणंसुद्धा अपेक्षित आहे. चला तर आपण पाहूया 21 नंबरचा क्वेश्चन. सोल्युशनमध्ये लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स dx. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? टॅन ऑफ π/4 मायनस एक्स dx. टॅन ऑफ π/4 मायनस थिटा, दोन फॉर्म्युले आहेत त्याचे 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा किंवा कॉस थिटा मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस साईन थिटा. आता हे जे सोल्युशन आपण फाइंड आउट करतो आहे ते 21 नंबरचं पण आहे आणि 23 नंबरचं पण आहे. 21 आणि 23 दोघांसाठी इथं हा फॉर्म्युला तयार होणार आहे. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू बघा टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय आलं लॉग ऑफ सेक एक्स, लॉग ऑफ सेक एक्स म्हणजे या ठिकाणी आलं सेक एकची जागा आहे π/4 मायनस एक्स आणि एकच्या जागी π/4 मायनस एक्स आले म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 - 1 म्हणजे -1 प्लस सी म्हणजेच याचं इंटिग्रेशन आलेलं आहे मायनस लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये सेक ऑफ π/4 मायनस एक्स, सेक ऑफ π/4 मायनस एक्स प्लस सी आय इज इक्वल टू. बघा एक्झाम्पल समजले का? अशा पद्धतीने एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. पुढील एक्झाम्पल पहा. इंटिग्रेशन ऑफ साइन 3x इंटू साइन 5x मायनस कॉस 5x इंटू कॉस 3x. सोल्युशनमध्ये 24 नंबरचा आहे. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन 3x इंटू साइन 5x मायनस कॉस 5x इंटू कॉस 3x ब्रॅकेट करा dx द्या. जर असं आलं तर आपण काय करतो जो मोठा अँगल आहे तो अगोदर लिहितो. इंटिग्रेशन ऑफ साइन 5x इंटू साइन 3x मायनस कॉस 5x इंटू कॉस 3x dx. बघा मग हा फॉर्म्युला कोणाचा तयार होतो आहे साइन ए साइन बी मायनस कॉस ए कॉस बी, साइन ए साइन बी मायनस कॉस ए कॉस बी असं नाही कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कोणाचा फॉर्म्युला आहे बघा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. मग तसा दिसत नाही मग मायनस साइन कॉमन काढा, मायनस साइन कॉमन काढल्यानंतर ना निगेटिव्हचं पॉझिटिव्ह दिसेल, हे निगेटिव्ह दिसेल. अगोदर पॉझिटिव्ह आलेलं लिहा कॉस 5x इंटू कॉस 3x, हे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं साइन 5x इंटू साइन 3x याला ब्रॅकेट टाका dx इक्वल टू खाली इक्वल टू मायनस इंटिग्रेशन
हा फॉर्म्युला कोणाचा आहे? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. हा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ ए प्लस बीचा. कॉस ऑफ ए प्लस बी. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. म्हणजे हा फॉर्म्युला झाला कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजे 5x प्लस 3x dx म्हणजेच मायनस कॉस 5x प्लस 3x 8x dx. आणि कॉस कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे साईनचं. साइन 8x आणि ह्या 8xचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला अपॉन 8 प्लस सी. आय इज इक्वल टू, शेवटी लिहायला विसरू नका, वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता 25 नंबरचे एक्झाम्पल पहा. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x इंटू साइन 7x प्लस साइन 3x इंटू कॉस 7x dx इज इक्वल टू, खाली इज इक्वल टू, दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जो अँगल मोठा आहे तो नेहमी अगोदर लिहायचा. या ठिकाणी साइन 7x अगोदर आहे. साइन 7x इंटू कॉस 3x प्लस कॉस 7x इंटू साइन 3x dx. हा फॉर्म्युला कोणासारखा दिसतोय बघा? साइन ए इंटू कॉस बी. साइन ए, याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, ए म्हटलं, बी म्हटलं. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. कोणाचा फॉर्म्युला आहे बघा? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे या ठिकाणी काय झालं? 7x प्लस 3x dx. कारण हा फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए प्लस बीचा. साइन ऑफ ए प्लस बी इक्वल टू फॉर्म्युला आहे साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. मग याप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्याला सोल्युशनमध्ये आय इज इक्वल टू मिळालं इंटिग्रेशन ऑफ साइन 7x प्लस 3x 10x dx. म्हणजे साईनचं इंटिग्रेशन काय मिळालं? कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे साइन? तर ते आहे मायनस कॉसचं. म्हणजे मायनस कॉस 10x अपॉन 10xचं डेरिव्हेटिव्ह अपॉन 10 प्लस सी. आय इज इक्वल टू, आणि शेवटी लिहायला विसरू नका, वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन.